हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। आज नांदेड़ शहर में कोरोना पॉजिटिव मरीजों की तादाद में आज फिर इजाफा देखा गया है। सरकारी अस्पताल के सिविल सर्जन ने कोरोना का अपडेट जारी किया है, जिसमें बताया गया है कि 1110 रिपोर्ट की जांच की गई है, जिसमें 82 मरीजों की रिपोर्ट पॉजिटिव आई है। इसी के साथ नांदेड़ में जेर इलाज मरीजों की तादाद 272 हो गई है, जबकि 9 मरीज सेहतयाब होकर मकानात को लौट चुके हैं। नवीन निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे का, अशी चर्चा सुरू आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे याबाबतच्या बैठका होत राहतात। ते पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आरोग्य विभाग, चीफ सेक्रेटरी, टास्क फोर्स यांच्याबरोबर सतत चर्चा करत राहतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही मतं आहेत ते मतं घेऊन निश्चित प्रकारे त्याबद्दलचा योग्य ते निर्णय निर्बंधांच्या संदर्भाने घेत राहतात। त्यामुळे त्यांची मान्यता आल्यानंतर त्या संदर्भातले नोटिफिकेशन किंवा आदेश हे जारी होत असतात। मला वाटतं की या संदर्भातला एक जनरल त्यांचं मत निर्माण करण्याची जी काही एक विषय असतो किंवा त्या संदर्भातले जे वेगवेगळे इनपुट्स असतात ते घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भातल्या निर्बंधांच्या संदर्भातला निर्णय घेतील। लॉकडाऊनची सध्या काही इकडेची गरज आहे सध्या। मला असं वाटतं की संख्या वाढतीये आणि कंट्रोल हा यायला हवा। संख्येवर संक्रमण म्हणजे संसर्ग हा निश्चित प्रकारे थांबायला हवा। या दृष्टिकोनातून जेवढे गर्दीवर निर्बंध आणता येतील मग त्या सगळ्या पद्धतीच्या गर्दींवर ते आणण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचा मनोदय आहे। बूस्टर डोस संदर्भात काय माहिती आहे आणि समजा एखाद्या व्यक्तीने जर कोवॅक्सिनची लस घेतलेली असेल तर त्यांना कुठला बूस्टर डोस देणार आहे किंवा कोविशिल्डची घेतलेली असेल दोन्ही डोस? मी महाराष्ट्राच्या सर्वच जनतेला या निमित्ताने सांगेल। महापौर सुद्धा सांगतात की निर्बंध लावणार, नेमकं निर्बंध लावण्यासाठी उशीर का केला जातोय, काय नेमकं काय? मला असं वाटतं की लोकांच्या साधारणपणे व्यवसाय पण चालले पाहिजेत। लोकांचे ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांच्या हातावर पोट असणाऱ्या लोकांची पण काळजी आपल्याला घ्यायला हवी। ह्या सगळ्यांचाच एक मध्यबिंदू खऱ्या अर्थाने काढण्याची आवश्यकता असते आणि म्हणूनच फार विचारपूर्वक निर्बंधांच्या बाबतीतले निर्णय घेतले जातात। एक नक्की आहे की गर्दी टाळणे हा सध्या सरकारच्या समोर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्या बाबतीत आम्ही काही नोटिफिकेशन्स इश्यू केलेले आहेत आणि या संदर्भात जर गरज पडली तर अधिक जास्तीच्या काही निर्बंध लावण्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।